पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। 3 वर्षांचे आश्वासन अपूर्ण, आदिवासी हक्कांसाठी पुन्हा महामोर्चाचा इशारा। वन हक्कांवर अन्याय, सत्यशोधक शेतकरी सभेचे मंत्री अशोक उईके यांना निवेदन। आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य व वेळबद्ध अंमलबजावणी करावी, तसेच सत्यशोधक शेतकरी सभेच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, या मागणीसाठी नंदुरबार येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना निवेदन देण्यात आले। सन 2023 मध्ये नंदुरबार ते मुंबई असा हजारो आदिवासींचा पायी महामोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा नाशिक येथे स्थगित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आश्वासन दिले होते। मात्र 3 वर्षाहून अधिक काळ उलटूनही त्यांनी अंमलबजावणी न झाल्याने आदिवासी समाजात तीव्र नाराजी आहे। निवेदनात वन हक्क दावे चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून शासन निर्णयानुसार पुन्हा तपासणी करून पात्र दावेदारांना 7/12 उतारे देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच फार्मर आयडी, ई पीक पाहणी, सोलर पंप योजना, स्थानिक रोजगार, गायरान जमिनी गावाच्या नावावर देणे, वनपट्टा जमिनी सुधारणा कामात अडथळे थांबविणे, चुकीचे सामूहिक हक्क रद्द करणे आणि ग्रामसभेची परवानगी न घेता सर्वेक्षण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। वेळेत निर्णय न झाल्यास पुन्हा नंदुरबार ते मुंबई असा पायी महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय। ही माहिती कॉम्रेड आर.टी. गावित यांनी दिली। यावेळी रणजित गावित, शीतल गावित, गेवा गावित, विक्रम गावित, राजेश गावित, गुरुजी गावित, इतर सहकारी कार्यकर्ते सत्यशोधक शेतकरी सभेचे उपस्थित होते। नंदुरबार या ठिकाणी माननीय आदिवासी विकास मंत्री हे आलेले होते। त्यांना सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आलं। निवेदन यासाठी देण्यात आलं की ज्या वनपट्टा धारक शेतकऱ्यांना वनपट्टा वाटप करण्यात आलेलं होतं, ते वनपट्टा 2010 मध्येच त्या लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे होतं। पण इथं जी प्रोसेस आहे ती एकदम अत्यंत संत गतीने सुरू आहे। तेच साहेबांना निर्देशनात आणून देण्यासाठी आम्ही निवेदन दिलं की गेल्या 40 ते 45 वर्षापासून आदिवासी पिढ्यान वन जमीन कसतोय, त्या जमिनीचा 7/12 अजूनही देण्यात आलेला नाही। विनाकारण आदिवासींना अपात्र करून नोटिसा पाठवले जात आहेत, जमिनीपासून विस्थापित करण्याचं काम सुरू आहे। तर ते त्यांची फेर तपासणी करण्यात यावी, स्थळ पाहणी करण्यात यावी, GPS मोजणी करून GPS नकाशा पाहण्यात यावा, त्याच्यानंतर माती परीक्षण करण्यात यावी, ज्येष्ठ नागरिक जबाब तपासण्यात यावा, ग्रामसभेचा ठराव तपासण्यात यावा। ते न करता वन खात्याच्या इशाऱ्यावर आदिवासींना अपात्र केले जात आहे आणि जमिनीपासून विस्थापित करण्याचं काम सुरू आहे। हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2023 मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडार महामोर्चाला लेखी दिलेलं होतं की सदर मागण्यांची अंमलबजावणी करण्यात यावी। परंतु 3 वर्ष होऊन सुद्धा इथं नंदुरबार प्रशासनाने त्याची अंमलबजावणी करण्यात केलेली नाही, ती आठवण करून देण्यासाठी आलेलं होतं। दुसरं, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सामूहिक हक्क मंजूर झालेले आहेत। ते सामूहिक हक्कांबाबत आम्ही जेव्हापासून ते सामूहिक मंजूर केले तेव्हापासून इथल्या प्रशासनाला आठवण करून देत आहे की हे चुकीचे आहे। ज्या आदिवासी वन हक्क कायद्याअंतर्गत वनपट्टा मिळालेला आहे शेतकऱ्यांना, तीच जमीन सामूहिक म्हणून मंजूर केलेली आहे, सामूहिक हक्क म्हणून मंजूर केलेला आहे। आता कुंकण गावामध्ये बोर्ड लागलेला आहे, वन खात्याने बोर्ड लावलेला आहे आणि त्याच्या चतुर्सीमा दिलेल्या आहे, त्या चारी बाजूच्या दिलेल्या आहेत आणि 200 हेक्टर दाखवलेलं आहे क्षेत्र, पण तिथे 200 हेक्टर आहेच नाही। तिथं 100पेक्षा जास्त आदिवासी वन हक्क पट्टाधारक आदिवासी वन हक्क दावेदारांना पट्टा मिळालेला आहे आणि तिथं 30 हेक्टर सुद्धा खाली नाही जमीन आणि तिथे 200 हेक्टर जमीन सामूहिकसाठी दिलेलं आहे। म्हणजे एका बाजूने आदिवासींना म्हणायचं आम्ही तुम्हाला वन पट्टा देतोय आणि एका बाजूला सामूहिकच्या नावाने आदिवासींमध्ये भांडे निर्माण करायचे, गावागावामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम इथलं प्रशासन करत आहे। ते आम्ही माननीय महोदयांना निर्देशनात आणून दिलं। त्याच्यानंतर वनपट्टाधारक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना शासकीय योजना देण्यासाठी आता 2025 मध्ये सुद्धा GR आलेला आहे, अनेक GR निघालेले आहेत, परंतु त्या GRची इथे अंमलबजावणी होत नाही। आम्ही वनपट्टाधारक शेतकरी शेतात बोर करत असताना, विहीर खंदत असताना इथलं वन खातं हे जाणून बुजून त्रास देत आहेत। आता करंजी ग्रामपंचायत अंतर्गत जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत त्यांच्या शेतात पानद रस्ता घेऊन जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला। आता एका बाजूला मुख्यमंत्री साहेब म्हणतात आणि महसूल मंत्री साहेब म्हणतायत की रस्ता कोणी जर अडवला तर पोलीस बंदोबस्त घेऊन रस्ता मोकळा करा, रस्ता करा, असं स्पष्ट आदेश असताना सुद्धा इथलं वन खातं चिंचपाडा वन क्षेत्रफळ PP पगार आहे हे जाणून बुजून करंजी ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर असलेला पानद रस्ता बंद केलेला आहे।
तर अशा एका बाजूला योजनांच्या GR काढायचं आहे, फक्त कागदपत्री योजना कागदपत्र दाखवायचं आहे, प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य आहे आणि वन खात्याच्या इशाऱ्यावर इथलं प्रशासन काम करत आहे, त्याचा मी निषेध करतो. ते साहेबांना आठवण करून देण्यात आलेली आहे. आणि जर हे जे आम्ही मागण्या सादर केलेल्या आहेत, तिसरी जी मागणी आहे की कोटडा आणि नांदवण या ठिकाणी जी गुरचरण जमीन आहे ती गावाच्या विस्तारासाठी आहे, गावाच्या सोयीसुविधासाठी आहे. ती जमीन BDCला परस्पर विकलेली आहे. तर ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामसभेच्या नावावर करण्यात यावी. या अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात निवेदन हे माननीय आदिवासी विकास मंत्री साहेबांना देण्यात आलेलं आहे. जर याची दखल घेतली गेली नाही तर मार्च महिन्यामध्ये परत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आठवण करून देण्यासाठी की तुम्ही जे 2023 मध्ये लेखी दिलेलं होतं आम्हाला, त्या लेखीची अंमलबजावणी इथं नंदुरबार प्रशासन करत नाही. त्याच्यासाठी आम्ही परत नंदुरबारपासून पायी बिडार महामोर्चा हा हजारोच्या संख्येने परत आम्ही इथं मोर्चा काढणार आहोत. जर तो मोर्चा काढायचं नसेल तर इथल्या प्रशासनाने या मागण्यांकडे लक्ष देऊन खरा आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासींना न्याय द्यावा, हेच माननीय आपला आदिवासी विकास मंत्री साहेबांना निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की या मागण्यांचं अंमलबजावणी इथलं प्रशासन करावं.